राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. 1 मे 1960 संयुक्त महाराष्ट्राच्या दीर्घ आणि संघर्षमय लढ्याला यश आलेला तो सुवर्णक्षण. महाराष्ट्राच्या मातीत आनंदाच्या लहरी उसळल्या होत्या. हुतात्म्यांच्या बलिदानानं आणि जनतेच्या अथक संघर्षानं घडलेले हे राज्य म्हणजे मराठी अस्मितेचं साकार रूप होतं. महाराष्ट्राच्या या नव्या पर्वाचा मंगल कलश घेऊन आले होते दूरदृष्टीचे नेते यशवंतराव चव्हाण. नव्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्राच्या भविष्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र या आनंद सोहळ्यामध्ये एक वेदना कायम राहिली. बेळगावसह सीमा भाग महाराष्ट्रापासून दूर गेला. त्या भागातील मराठी जनतेच्या मनातील जखम आजही ताजी आहे. अशा भावनिक वातावरणात महाराष्ट्रानं आपल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. नव्या राज्याची पहिली लोकशाही परीक्षा 19 फेब्रुवारी 1962 रोजी महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली विधानसभा निवडणूक पार पडली. नव्यानं स्थापन झालेल्या राज्यात एकूण 264 विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आले. त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी 14, अनुसूचित जमातींसाठी 33 आणि 217 खुल्या जागा राखण्यात आल्या. लोकशाहीबद्दलचा जनतेचा वाढता विश्वास या निवडणुकीत स्पष्ट दिसून आला. मतदानाची टक्केवारी तब्बल 60.36% पोहोचली. राज्यभरात 20,291 मतदान केंद्रांवर लोकशाहीचा उत्सव साजरा झाला. निवडणुकीत 251 पुरुष आणि 13 महिला आमदार विधानसभेत पोहोचल्या. सांगली जिल्हा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यावेळी सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज, तासगाव, खानापूर, जत, विटा, वाळवा आणि शिराळा असे 8 विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात होते. विटा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आला होता. स्वातंत्र्योत्तर काळात वसंतदादा पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेसची मजबूत पायाभरणी केली होती. सहकार, साखर कारखाने आणि संघटन शक्तीच्या बळावर त्यांनी ग्रामीण भागात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे 1962 ची निवडणूक म्हणजेच काँग्रेसच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. दादांची दणदणीत हॅट्रिक. सांगली मतदारसंघात वसंतदादा पाटील यांनी भगवानराव सूर्यवंशी यांचा तब्बल 38,739 मतांनी पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांच्या नेतृत्वाची ताकद आणि जनतेचा विश्वास याचं भव्य उदाहरण होतं. जिल्ह्यातील राजकारणात दादांचे स्थान अधिक भक्कम झालं. मिरज मतदारसंघातून गुंडू दशरथ पाटील यांनी पुन्हा विजय मिळवला. पूर्वी कवटेमंकाळमधून निवडून आलेले गुंडू पाटील यांच्या आमदारकीची हॅट्रिक पूर्ण झाली. जतमधून तुकाराम कृष्णराव शेंडगे यांनी विजय मिळवला. 2 नव्या नेतृत्वांचा उदय. या निवडणुकीचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे 2 प्रभावी नेत्यांची विधानसभेत झालेली दमदार एंट्री. खानापूर मतदारसंघातून संपतराव माने यांनी भगवान मोरे यांचा 22,880 मतांनी पराभव केला. तर वाळव्यातून राजाराम बापू पाटील यांनी शरद पवार यांचे मेहुणे आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रभावी नेते एनडी पाटील यांना तब्बल 28,756 मतांनी धूळ चारली. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नव्हता, तो भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ठसा उमटवणाऱ्या नेतृत्वाचा उदय होता. जी.डी. लाड यांचा पुन्हा पराभव. तासगाव मतदारसंघात धोंडीराम यशवंत पाटील यांनी क्रांतिअग्रणी जी.डी. लाड यांचा 14,157 मतांनी पराभव केला. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानामुळे जनमानसात मोठा मान असलेल्या जी.डी. लाड यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. विटा मतदारसंघात भगवानराव लालासाहेब पवार यांनी विद्यमान आमदार पिराजी तायप्पा महाडले यांचा 18,601 मतांनी पराभव केला. शिराळा मतदारसंघातून वसंतराव आनंदराव नाईक यांनी 23,945 मतांच्या फरकाने विजय मिळवत नाईक घराण्याच्या राजकीय प्रवासाची पायाभरणी केली. 8 जागांवर काँग्रेसचा झेंडा. सांगली जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघ काँग्रेसनं जिंकले. त्यामुळे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व राज्याच्या सत्ता केंद्रात अधिक प्रभावीपणे होईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. वसंतदादा पाटील यांची सलग 3री विजयमाला पाहता त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र राजकारणातील समीकरणांनी वेगळंच वळण घेतलं. दादांना डावलून बापूंना संधी. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळाची रचना केली. अनेकांच्या अपेक्षेप्रमाणे वसंतदादांना मंत्रिपद मिळालं नाही. उलट पहिल्यांदाच आमदार झालेल्या राजाराम बापू पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. अभ्यासू, दूरदर्शी आणि प्रशासनाची उत्तम जाण असलेले बापूंवर महसूल, उद्योग, वीज, नागरी पुरवठा, सहकार आणि वन यांसारख्या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. नव्यानं स्थापन झालेल्या महाराष्ट्राच्या विकासाची कठीण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. त्यांनी केवळ मंत्री म्हणून नव्हे तर धोरणकर्ते म्हणून आपली वेगळी छाप उमटवली. शेतकऱ्यांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय. 7 सप्टेंबर 1966 रोजी विधिमंडळात जमीन महसूल विधेयक सादर करताना राजाराम बापूंनी लँड रेव्हेन्यू कोडमधील महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केल्या. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळवणं सोपं झालं. दुसऱ्याच्या शेतातून पाणी नेण्याच्या प्रक्रियेला कायदेशीर सुलभता प्राप्त झाली. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात नवी आशा निर्माण झाली. दादा आणि बापूंमधील वाढता दुरावा याच काळात वसंतदादा पाटील यांनी सांगलीच्या भूमीत सहकार क्रांतीची बीजे रोवली. साखर कारखान्यांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा नवा अध्याय सुरू झाला होता. परंतु राजकीय आणि संघटनात्मक घडामोडींमुळे दादा आणि बापू यांच्यातील मतभेद हळूहळू वाढू लागले.
सहकाराच्या दोन बलाढ्य नेतृत्वांमधील हा दुरावा पुढील अनेक वर्ष सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार होता. दरम्यान 1966 मध्ये वसंतदादा पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला आणखी एक नवं वळण मिळालं. एका नव्या युगाची सुरुवात. 1962 ची निवडणूक ही केवळ महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेची निवडणूक नव्हती, ती नव्या राज्याच्या स्वप्नांची, आशांची आणि विकासाच्या दिशेने टाकलेल्या पहिल्या पावलांची कहाणी होती. सांगली जिल्ह्याने या निवडणुकीत काँग्रेसला दिलेला अभूतपूर्व पाठिंबा, दादाबापूंसारख्या नेतृत्वांचा उदय हा पुढील अनेक दशकांच्या राजकारणाला आकार देणारा ठरला. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात 1962 ची निवडणूक आजही नव्या राज्याच्या पहिल्या लोकशाही पर्वाची सुवर्णाक्षरांनी नोंद झालेली घटना म्हणून स्मरणात आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.